लाडकी बहीण या योजनेचे तिसऱ्या टप्प्याचे पैसे कधी येणार आहेत आणि ज्या महिलांना पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये एकही रुपया मिळाला नसेल त्या महिलांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। कोणत्या चुकीमुळे तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळालेले नाहीत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही जर ती चूक सुधारली तर तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे नक्की मिळतील। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघू। तर लाडकी बहीण या योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। बऱ्याच महिलांना 1-2 दिवसाआधीपासून पैसे येत आहेत, पण अदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे 29 तारखेपासून तुम्हाला लाडकी बहीण या योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता पहिल्या 2 टप्प्याचा विचार करता तुम्हाला पैसे 3-3 दिवस मिळालेले आहेत, म्हणून तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये 29, 30 आणि 1 दिवशी पैसे मिळतील। आता बघूया कोणत्या चुकीमुळे तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळालेले नाहीत। आता बऱ्याच महिलांनी आधार सीडिंग केलेलं नाही, म्हणजे त्यांचं आधार कार्ड हे डीबीटी साठी इनेबल नाहीये, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणारच नाहीत। आधार डीबीटी साठी इनेबल आहे की नाही ते कसं चेक करायचं यावर मी पूर्णपणे व्हिडिओ बनवलेला आहे, तर आपल्या पेजवर जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे नक्की मिळतील।